सध्या महाराष्ट्रामध्ये एकच वारं सुरू आहे. जिकडे तिकडे लोकांच्या तोंडी ना फक्त आणि फक्त सैराटच आहे. सलग 3 आठवडे चालणारा हा मराठीतला ब्लॉकबस्टर सिनेमा. या सिनेमाने जसा मराठी बॉक्स ऑफिसवर आपला ठसा उमटवला आहे, तसाच काहीसा इफेक्ट त्याने अपकमिंग मराठी सिनेमांवरही केलाय. अहो काय म्हणून काय विचारताय? या सिनेमामुळे अपकमिंग बरेच मराठी सिनेमे आता पोस्टपोन करण्यात आले आहेत. म्हणजे बघा ना, 20 मेला प्रथमेशचा 35% काठावर पास येणार होता. तो आता येतोय 29 जूनला. आपण साला नेहमीच 35% काठावर. 13 मेला येणारा चीटर आता 10 जूनला रिलीज होतोय. अरे अपनी तो निकल पड़ी. अरे अपनी तो निकल. याचाच अर्थ सैराट इफेक्ट हा फक्त कॉमन मॅनवर नाही, तर अख्ख्या मराठी इंडस्ट्रीवरही चांगलाच झालाय. हे जरा अति होते ना.